की एक गृहस्थ डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर काहीही करा, कितीही पैसे घ्या, पैशाला काहीच कमी नाहीये, पण मला रात्री झोप येत नाही, काहीतरी विलाज करा. डॉक्टर म्हणे 4 गोळ्या लिहून देतो, घ्या, संध्याकाळी झोप येईल. नाही म्हणे, भरपूर दवाखाने गेले, मोठमोठे दवाखाने गेले, शेवटी तुमच्याकडे आलोय, तुमची डिग्री पाहून आलाय, तुमचं हॉस्पिटल पाहून आलोय, इमारत पाहून आलोय, काहीतरी उपाय सांगा, वेगळा काहीतरी उपाय करा. ते म्हणाले, याच्यापेक्षा माझ्याकडे काहीच उपाय नाही. तो नाही नाही तुम्हीच करू शकता. आता याला वाटलं या वेळेच्या कुठं नादी लागतात. तो एक काम कर, त्या आपल्या हॉस्पिटलच्या बाहेर एक मंदिर आहे आणि त्या तिथं बाबा राहतात, म्हणजे महाराज राहतात, ते तुझा काहीतरी उपाय तुला शोधतील, काहीतरी विलाज करायचं. प्रेमाने बोला. त्या ठिकाणी तो गेला, पळत पळत गेला, त्या महात्म्याचे पाय धरले, म्हणे झोप येत नाही, म्हणे काही करा, किती पैसे घ्या, काही सांगा, काही आणायला तयार आहे, घरी प्रॉपर्टी करोडो आहे, पण झोप येत नाही, म्हणे काहीतरी विलाज करा. महाराज म्हणे, अरे दवाखान्यात जा, इकडे काय. ते नाही डॉक्टरने सांगितलंय महाराजाकडे जा म्हणून. आता महाराजाला वाटलं याच्या कुठे नामी लागतात. ते एक काम कर, ज्याला चांगली झोप लागते ना त्याचा शर्ट घालून झोप, म्हणे झोप येईल तुला. तुम्ही इतकं सोपं आहे. हा म्हणे इतकं सोपं आहे. पळत पळत डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणते, आता गोळ्या औषधं बाजूला राहू दे, म्हणे एक काम करा, म्हणे मला तुमचा शर्ट द्या. डॉक्टर म्हणे, शर्ट करायचं काय. नाही नाही म्हणे, तुमचा शर्ट द्या, मला काही सांगू नका. डॉक्टर म्हणे, काय झालं सांगशील ते. म्हणे ते बाबा म्हणाले, महात्मा म्हणाले की ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालून दे. ते डॉक्टर रडायला लागलं. महाराज ते म्हणाले, तुला कोणी सांगितलं मला झोप लागते. अरे लोन काढलंय म्हणे, या लोनचे हप्ते फिटत नाही आहेत, समोर दवाखाना नवीन झालाय, सगळे पेशंट तिकडे जाते, त्या खाना अर्ध येत आहे, तर मी आपलं नॉर्मल डिलिव्हरी असताना सिजर करतोय, काही दुखत नसताना सलाईन देतोय, म्हणे हप्ते भरून भरून बरेच आहे, झोप नाही म्हणे, आता दवाखाना झालाय, करोडोची गुंतवणूक झाली, कशाची झोप आली म्हणे. तुम्हाला झोप नाही, चला म्हणे माझ्यासोबत, आपण दोघं जाऊ म्हणे आणि शोधू असा माणूस की त्याला झोप येते. दोघं जण गेले, निघाले, एका इंजिनियरकडे गेले. इंजिनियरला म्हणे, काही करा पण आम्हाला 2 शर्ट दे म्हणे तुमचे. तुझे 2 शर्ट आम्हाला दोघायला. ते झालंय काय. ते म्हणे महात्म्याने सांगितलंय की ज्याचा, त्या महाराजांनी सांगितलंय की ज्या व्यक्तीला झोप येते त्याचा शर्ट घालून झोप. सांगितले त्याला व्यथा. ते म्हणे तोही रडायला लागला महाराज. ते म्हणे, तुला कोणी सांगितलंय मला झोप येते. अरे या काम केलंय म्हणे, सगळं गावामध्ये रस्त्याचं 6 महिने झाले, नगरपालिकेकडे बिल अडकलंय म्हणे, हे लेबर घरी चक्रा मारते, पैसे नाही द्यायला म्हणे, अजून 6 महिने तरी झोप नाही. चल म्हणे आमच्या बरोबर. निघाला महाराज. एका नेत्याकडे गेले 3 जण. आमदार आहे म्हणे, याला झोप येत असं म्हणणे. 3 जण गेले, आमदाराच्या पाया पडले, म्हणे काही करा पण आम्हाला 3 शर्ट द्या म्हणे. तो आमदार म्हणे, झालंय काय सांगशील. त्यालाही व्यथा सांगितली, आमदाराला व्यथा सांगितली. आमदारही म्हणाला, अरे पण तुम्हाला पण सांगितलं मला झोप लागते म्हणे. अरे एवढे खर्च केले म्हणे, या इलेक्शन मध्ये पैसे, तिकीट भेटतंय की नाही भेटतंय, इकडे कार्यकर्त्याला पैसे वाटले म्हणे, सरकारचं असं इकडून तिकडे जात आहे, कोण तिकडून इकडे येत आहे, तिकिटाचं काही खरं नाही. आता इलेक्शन होतं तरी झोप नाही म्हणे. चला म्हणे तुम्ही आमच्या बरोबर. निघाले महाराज. त्या पुढाऱ्याच्या, त्या आमदाराच्या सर्दीमध्ये भले 5-25 जण जमा झाले, फिरू राहिले, सगळीकडे फिरले, कोणी काय भेटणार नाही. रानावनात फिरू राहिले, शेतात फिरू राहिले, कोणी दिसना, दमले. दुपारी ऊन पडलं वरून, उन्हाचा तडाखा चालू होता, तहान लागली, पाणी शोधत होते, कुठेतरी पाणी मिळालं, एका झाडाखाली बसले, ऊन लागलं म्हणून आराम करू म्हणे, थोडा नंतर बघू आता शोधू. तर त्या झाडाखाली बसले. त्या ठिकाणी शेजारी एक शेतकरी उघड्या अंगानं, खाली धोतर गुंडाळलेलं आणि नांगरत होता मला. त्यानं ते आपलं दुपार झाली म्हणून ती बैल जोडी सोडली, झाडाखाली आला, जवळच विहीर होती, विहिरीत उडी मारली, वर आला, झाडाच्या भाकरी सोडल्या, गाठोडं सोडलं, ते सोडलं आणि दुधात 2 भाकरी चुरून खाल्ल्या आणि पायातली चप्पल उशाला घेतली आणि 2 मिनिटात घोरायला लागला. हे पळतच त्याच्यापाशी आले, म्हणे सापडला, झोपणारा माणूस सापडला म्हणे. पळत पळत त्याच्याजवळ महाराज. त्याला गदा हलूनच उठून राहिले. ते काय उठायला नाही. आता झोपलाय, दमलं होतं, ते नांगर हलू उठिलं त्याला. ते नाही काय झालंय. त्याने एक उपकार कर म्हणे आमच्यावर. त्याने काय, त्याने आम्हाला 24-25 जणांना तुझे एक शर्ट दे. 24-25 जणांना एक शर्ट. अरे म्हणे एक असता शर्ट तर असं उघड्या अंगाने बसलो असतो ना.
सांगायचं काय की ज्याच्याकडे काहीच नाहीये ते 2 मिनिटात झोपतंय, दगड उशाला घेऊन झोपतंय, पण ज्याच्याकडे लाखोनी आहे ना त्याला झोप नाहीये. म्हणजे काय की सुख हे पैशाशी निगडीत नाहीये, सुख ही अंतर्मनाची भावना आहे.